सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पोषण ट्रॅकरचं जे नवीन अपडेट उपलब्ध झालं आहे आपल्याला 25.1.7. तर त्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये काय बदल करण्यात आले आहेत किंवा नव्याने काय ॲड करण्यात आलं आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर याची पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर याच्यानुसार जो एक बदल करण्यात आला आहे तो म्हणजे जे आपण डेली ट्रॅकिंगमध्ये जे 2 कार्यक्रम भरत होतो त्याच्यामध्ये जे काही आपलं जे यूट्यूबचे व्हिडिओ होते ते ओपन होत नव्हते. तर पोषण ट्रॅकरकडून असं सांगण्यात येत आहे की तो जो यूट्यूबचा परफॉर्मिंग व्हिडिओ आहे तो आता आपल्या आपल्या ॲपमध्ये ओपन होणार आहे. आणि तो आपण व्हिडिओ पाहून आपण ती कृती पूर्ण केली असं आपण त्याच्यावरती टच केल्यानंतर होणार आहे आणि ती सबमिट होणार आहे. यापूर्वी मात्र जेव्हा आपण यूट्यूबच्या व्हिडिओला टच करत होतो तेव्हा तो व्हिडिओ ओपन होत नव्हता. परंतु आताचे जे अपडेट आहे त्याच्यानुसार तो यूट्यूबचा व्हिडिओ आपण प्ले करू शकणार आहे. म्हणजे तो चालू करू शकू आणि तो पूर्ण व्हिडिओ पाहून आपण त्याच्यावरती टिक मार्क करून तो व्हिडिओ ती कृती आपण करू शकू. तर हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यानंतर आपलं जे डेली ट्रॅकिंग आहे म्हणजे आपली जी दररोजची हजेरी आहे ते आता आपण आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध नसताना देखील भरू शकणार आहोत. म्हणजेच ती जी गोष्ट आहे ती आपल्याला ऑफलाईन करण्यात आली आहे आता. म्हणजे ऑफलाईन पण आता आपण दररोजची आपली डेली ट्रॅकिंगची हजेरी भरू शकणार आहोत. त्यानंतर जे काही ॲप ओपन करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता आपल्याला 2-3 दिवसापासून अंगणवाडी ओपन करता येत नव्हती किंवा इतर काही इश्यू होते ते देखील सर्व इश्यू या अपडेटनुसार आता सॉल्व करण्यात आले आहेत आणि आपण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम करू शकणार आहोत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे याच्यामध्ये जे काही आपण काम करतो त्याच्यामध्ये एक संसाधने म्हणून एक म्हणजे मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते. तर पहा इथं अधिकमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये संसाधने तर पहा हा 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तर याच्यामध्ये म्हणजे आपण पोषण ट्रॅकर संदर्भात म्हणजे कशा प्रकारे कामकाज करायचं या संबंधी काही PDF उपलब्ध आहेत. म्हणजे कोणत्याही संदर्भामध्ये मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. तर पहा या संसाधनेवरती गेल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकरच्या काही PDF आपल्याला इथं उपलब्ध आहेत. मेजरमेंटच्या मुलांच्या जे काही वजन उंचीचा क्रायटेरिया आहे पोषण ट्रॅकरचा मी याचा व्हिडिओ यापूर्वी देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर इथं पहा या ज्या PDF आहेत या देखील ओपन करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. ही आहे वयानुसार उंची याबाबतचे मापदंड म्हणजे मॅम बालकं जे काही पोषण ट्रॅकरचे क्रायटेरिया आहेत त्यानुसार आपण या PDF इथे डाउनलोड करून पाहू शकतो पोषण ट्रॅकरचे निकष. तर या PDF देखील ओपन होण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तो देखील आता या अपडेटनुसार क्लिअर करण्यात आला आहे आणि या PDF आपण सहज डाउनलोड करू शकतो. त्यानंतर इथं पहा पोषण ट्रॅकरविषयीची जी सर्व माहिती आहे ते देखील इथं उपलब्ध आहे PDFच्या स्वरूपामध्ये. तर या देखील PDF आपण आता सहज डाउनलोड करू शकतो. यापूर्वी मात्र पोषण ट्रॅकरच्या या PDF डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तर तो देखील प्रॉब्लेम या अपडेटनुसार क्लिअर करण्यात आला आहे. आता आपण या PDF आपण डाउनलोड करू शकतो आणि त्या ओपन करून आपण पोषण ट्रॅकरचं कामकाज कशा प्रकारे करायचं आहे ते देखील पाहू शकतो. त्यानंतर पुढचा जो बदल करण्यात आला आहे तो म्हणजे BRN नंबर. तर BRN नंबर म्हणजे बर्थ रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जन्म नोंदणी. तर हा देखील ऑप्शन आपल्याला सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करण्यात आला आहे. परंतु त्या प्रत्यक्ष ऑप्शनवरती गेल्यानंतर मात्र तो ब्लर आहे. आणखीन देखील त्याच्यावरती टच केल्यानंतर काहीही पुढे आपण त्याच्यावरती रजिस्टर करू शकत नाही. तर मी तुम्हाला तो ऑप्शन दाखवते. तर पहा हा आहे लाभार्थी गटामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आपणाला त्या लाभार्थ्याचं जे काय हे जे समोरचे 3 डॉट्स दिसत आहेत त्या डॉट्सवरती गेल्यानंतर आपल्याला हा शेवटचा जो पर्याय आहे तो जन्म नोंदणी क्रमांक जोडा अशा प्रकारचा पर्याय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर याच्यावरती आपल्याला त्या बालकाच्या जन्माची नोंदणी करायची आहे. परंतु प्रत्यक्ष मात्र पहा हा पर्याय जो आहे तो ब्लर आहे आणि त्याच्यावरती टच केल्यानंतर कोणतंही प्रकारची इथं प्रक्रिया होत नाही. पुढे संभवतः पुढे आपण याच्यामध्ये बदल करू शकू.
परंतु आत्ता सध्या मात्र याच्यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही, परंतु सर्व लाभार्थ्यांना हा BRN नंबर आपल्याला जोडावा लागणार आहे। तो म्हणजे बर्थ रजिस्ट्रेशन नंबर, जन्म नोंदणी क्रमांक 1 जोडण्यासाठीचा पर्याय आपल्याला या अपडेटनुसार उपलब्ध करून देण्यात आला आहे। आणि जे काही आणखीन एक पोषण ट्रॅकरकडून सांगण्यात येत आहे ते म्हणजे ओव्हरलॅप म्हणजे जे आपले लाभार्थी निष्क्रिय होत होते त्या संदर्भात, म्हणजे ते मात्र क्लिअर पोषण ट्रॅकरकडून सांगण्यात येत नाही की ती गरोदर मातेसंदर्भात की आणखीन कोणत्या लाभार्थी संदर्भात त्यांनी कोणता याच्यामध्ये बदल केलेला आहे। जेव्हा आपण तो प्रत्यक्ष यूज करू तेव्हाच आपल्या लक्षात येणार आहे की तो बदल कशा प्रकारे करण्यात आला आहे। परंतु ओव्हरलॅप लाभार्थी म्हणजे आपले काही वेळेस गरोदर मातेचे जेव्हा 9 महिने 9 दिवस होऊन जातात तेव्हा मात्र ती माता निष्क्रिय होते आणि ती निष्क्रिय झालेली माता पुन्हा आपल्याला त्या आपल्या जे काही लाभार्थ्याची लिस्ट आहे त्याच्यामध्ये दिसत नाही। त्या संदर्भामध्ये बहुतेक हा बदल असेल, जेव्हा आपण वापर करू तेव्हाच आपल्या लक्षात येणार आहे की हा कोणता चेंज करण्यात आला आहे। तर महत्त्वाचे ज्या काही गोष्टी आहेत त्या एवढ्याच आहेत, ते म्हणजे यूट्यूबवरचे जे आपल्या डेली ट्रॅकिंगमध्ये जे व्हिडिओ उपलब्ध आहेत यूट्यूबवरचे ते आता आपण प्ले करू शकणार आहोत। ते व्हिडिओ पाहून आता आपण ते कार्यक्रम घेतले म्हणून आपण त्या सबमिट गोष्टी करू शकणार आहोत। त्यानंतर डेली ट्रॅकिंगसाठी आपल्याला आता इंटरनेटची आवश्यकता नाही, जरी आपण ऑफलाईन असू तरी देखील आपण आपली दररोजची जी हजेरी आहे ते भरू शकणार आहोत। यापूर्वी मात्र तो जो पर्याय आहे तो ऑनलाईन होता, म्हणजे आपल्याकडे जेव्हा इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असेल तेव्हाच फक्त आपण हजेरी भरू शकत होतो। तर महत्त्वाचा बदल म्हणजे आता आपण तो जे काय हजेरी आहे ती ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा भरू शकणार आहोत। आणि BRN नंबर म्हणजे जन्म नोंदणी क्रमांक आता सर्व लाभार्थ्यांना आपल्याला नोंदवावा लागणार आहे। त्यानंतर ॲपमध्ये जे काही इश्यू होते ते सर्व इश्यू क्लिअर करण्यात आले आहेत आणि आता ॲप हे सुरळीत कामकाज करणार आहे। तर एवढेच बदल या अपडेटनुसार करण्यात आले आहेत। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।